तुम्हाला सगळ्यांना इथे सरकारने बोलवलं असेल ना? हा, सरकार म्हणजे काय राज्य सरकार वगैरे नाही. सरकार म्हणजे आमच्या मातोश्री. तसं बघायला गेलं तर माझ्याकडे सगळं काही आहे, म्हणजे पैसा, बंगला, गाडी, नोकर चाकर आणि आई सुद्धा. पण माझ्या आईला मी आई म्हणलेलं आवडत नाही. मी तसं दाखवत जरी नसले तरी माझं मन फक्त तिच्या प्रेमासाठी जुळतं. आणि माझी खात्री आहे एक ना एक दिवस ती मला प्रेमाने मिठी मारेल आणि म्हणेल, तू माझी मुलगी नाही. हो नाही, माझे बाबा आहेत ना, ते काय असंच म्हणतात, तू माझी मुलगी नाही. नमस्कार, मी गिरीजा. आमच्याकडे ना मी, माझा लहान भाऊ आणि माझे बाबा असं आमच्या तिघांचंच एक छोटंसं कुटुंब आहे. तसे काही आम्ही फारसे श्रीमंत नाही होत, पण जसे आहोत ना अगदी सुखात होत बघा. पण कष्टाला तयारी आहे माझी. फक्त माझ्या कष्टांना जर का नशिबाची साथ मिळाली ना तर माझं नशीब असं बदललं म्हणून समजा. नशीब बदलायचं नसतं हो, नशीब वरबाडायचं असतं, ते बी दुसऱ्याच. आई बापाला मीच मार आणि गरज पडली तर हिला पण मारी. कारण नागेश्वर घोरपड्याच्या भविष्याच्या आड जो कोणी येईल, नशिबाच्या आड जो कोणी येईल, त्याला त्याचे भोग भोगायला लागणार. ऑफकोर्स आमचे दादासाहेब जे बोलतात ना ते करून दाखवतातच. जरा जपू ना, हवं त्यांच्या नावातच नाग आहे. आणि मी उर्वशी, त्यांची बहीण, त्यांच्या मुलाच्या मनात आईविषयी मी ऑलरेडी भरपूर विष उतरवलंय. मुलगा तिचा असला ना तरी आहे मात्र तो माझ्याच ताब्यात. तेजस्विनी उर्फ सरकार नुसतं ताब्यात असून चालत नाही, माणसं मुठीत असावी लागतात. आता माझंच बघ, मी सखीला मुठीत ठेवण्यासाठी माझं एक प्याद शोधून काढलं. आता आमचा घर जावई ड्रायव्हर जरी असला तरी, बरं का, ड्रायव्हर जरी असला तरी त्याचा कंट्रोल सरकारकडे असायलाच पाहिजे. दिसतं तसं नसतं. काय यांना असं वाटतं की सगळे जे काय डाव आहेत यांनाच माहिती, पण खरा लपण डाव हा काना खेळणार कसा ते लवकर कळेल. पर कोणी कितीही डावपेच खेळो, कोणी कितीही डावपेच खेळो, शेवटी ज्याचं आहे त्याला मिळताच. कितीही कंट्रोल करायचा प्रयत्न केला, ओरबडायचा प्रयत्न केला, वरच्याच्या दरबारात न्याय मिळतोच. माझी साथ गिरिजाला आहेच आणि आम्हा सगळ्यांना आमच्या नशिबाची आणि तुमची